नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रीयन टच विथ पल्लवी या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आहे. तो आज आपण बोलणार आहोत एक गोडसर, रसाळ आणि सगळ्यांच्या आवडीच्या फळावर, म्हणजे आंबा. तर मला आधी खूपच वाटायचं की आंबा एवढा किमती का आहे, आंब्याला एवढं महत्त्व का आहे. तर म्हटलं चला फॅक्ट्स जाणून घेऊयात. तर मग आंब्याला साधंसुधं महत्त्व नाही आहे, आंब्याला राजकीय महत्त्व आहे, आंब्याला धार्मिक महत्त्व आहे, आंब्याला सांस्कृतिक महत्त्व आहे आणि आयुर्वेदामध्ये देखील आंब्याला खूप सारं महत्त्व आहे. हे सगळं ऐकून मी तर आंब्याच्या टेस्टपेक्षा ना पूर्णपणेच प्रेमात पडली आहे. तर तुम्हालाही प्रेमात पाडतीये. तर चला स्टार्ट करूयात. अरबीमध्ये मंगा, आसामीमध्ये आम, बंगालीमध्ये आमा, कन्नडमध्ये माऊ, काश्मीरीमध्ये अंब, कोकणीमध्ये आंबा, मणिपुरीमध्ये अंबा, संस्कृतमध्ये आम्र, तामिळमध्ये मंगाई, तेलुगूमध्ये आम्राम्रू, अशी अनेक नावे आहेत आंब्याला. आणि आंब्याचं सायंटिफिक नाव मँगीफेरा इंडिका हे आहे. तर एवढ्या आपल्या स्पेशल आंब्याचं ना एक दिवस असायला हवा, तर आहेच. तर 22 जुलै हा जो दिवस आहे, हा भारतात राष्ट्रीय आंबा दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा या आंब्याच्या आपण काही फॅक्ट्स जाणून घेऊया. तर जगातील पूर्ण आंबा उत्पादनांपैकी भारताचा पहिला नंबर असतो, जो सर्वात जास्त आंबा उत्पादन करतो. भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला आंबा हा सर्वात प्रिय फळांपैकी एक आहे. म्हणूनच आपण त्याला फळांचा राजा म्हणतो आणि ते भारताचं नॅशनल फ्रूट आहे. भारतानंतर चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान वगैरे यांचा सुद्धा नंबर लागतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया, आंब्याच्या 1500पेक्षा जास्त जाती आहेत. तर त्यातला हापूस जो आंबा आहे, हा आपल्या महाराष्ट्राचा फेमस आंबा आहे. तर अनेक त्याच्या जाती आहेत. हापूस झाला, रत्नागिरी हापूस झाला, पायरी झाला, केसर झाला, तोतापुरी झाला. पण हापूसच आपल्याकडे फेमस आहे आणि दर्जेदार आहे. तर तो का आहे हे मी तुम्हाला सांगते. तर 16व्या शतकात पोर्तुगीजांनी आंब्याची खास कलम पद्धत भारतात आणली होती आणि जी कलम पद्धत यूज करूनच जो आंबा पिकवला गेला आहे ना, तोच आंबा हापूस आहे. तर हा म्हणूनच दर्जेदार आंबा निर्माण झाला आहे. त्यानंतर आंब्याचं झाड हे 300 वर्षाहून अधिक काळही जगू शकते. अशा काही आंब्याच्या खूप फॅक्ट्स आहेत. तर त्यापैकी एक कन्सेप्ट आहे मँगो डिप्लोमसी. तर मँगो डिप्लोमसी म्हणजे काय असतंच की जो आंबा आहे तो आपण राजकीय पातळीवर भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. जसं की भारताने दुसऱ्या देशाला एक राजकीय भेटवस्तू म्हणून आंबा देणे, आंब्याच्या पेटी देणे वगैरे. तर ही एक राजकीय दृष्टीने सुद्धा खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही समजण्यासारखी आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, कारण मला तर माहिती नव्हती आधी. त्यानंतर आता बघूयात आंब्याचे काही फायदे पण आहेत. तर आंब्यामध्ये विटॅमिन ए आहे, सी आहे आणि ईही आहे. तर हे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे आंबा स्वादिष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही लाभदायक आहे. तर आंबा हा गरम प्रकृतीचे फळ आहे. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवूनच खाल्ला तर तो आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर खाण्यायोग्य आंबा कसा असावा हे आयुर्वेदानुसार मी तुम्हाला सांगते आहे. ठीक आहे. आयुर्वेदानुसार लांबट आंब्यापेक्षा गोल आंबे चांगले असतात. बिना रेषेचे असावे, चांगले पिकलेले असावे, अधिक गर असलेला असावा. तर अधिक गर म्हणजे काय, तर त्याची साल पातळ असावी आणि आतमध्ये कोयही लहान असावी. तर असे आंबे खाण्यायोग्य आहेत. आता आपण बघूया आपल्या आंब्याचे धार्मिक महत्त्व. आता आंब्याचं धार्मिक महत्त्व म्हणजे आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे आंब्याला नाही तर आंब्याच्या पानाला सुद्धा आहे. तर ज्याही वेळेस कुठल्याही प्रकारचे पूजा केली जाते त्यावेळेस जे कलश सुशोभित केला जातो, तर त्याच्यामध्ये आंब्याच्या पानांचा यूज केला जातो. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या सणाला देखील आंब्याचे फार महत्त्व असते. तर नैवेद्यासाठी आमरस आणि पुरणपोळीचा सुद्धा मान असतो. तर अक्षय तृतीयेपासूनच खाण्याची पद्धत आहे आंबा आपल्या संस्कृतीमध्ये आणि काही लोक ती आजही पाळतात गोष्ट. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे अक्षय तृतीयेच्या 1-1.5 महिन्याच बाजारात आंबा आलेला असतो. पण अक्षय तृतीयेला जे आपण पितरांसाठी आपल्या नैवेद्य करतो किंवा त्यांना जो देतो नैवेद्य, तो नैवेद्य आधी आपल्या पितरांनी खावा,
त्यांना आणि त्यानंतरच आपण तो ग्रहण केलेला कधीही चांगला असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला कळतंय की धार्मिक महत्त्वसुद्धा आंब्याला किती आहे. तर मग आता आपण काही काही आंब्याच्या रेसिपीज बघूयात. तर जसं की आमरस, खूपच फेमस अशी रेसिपी आहे आमरस. माहिती असेलच तुम्हाला, तुम्ही नेहमी करून खात असाल. एकदम यम्मी, एकदम टेस्टी असते. करून खावा, एन्जॉय करा. त्यानंतर आंबा बर्फी असते, आंब्याची पोळी असते, कैरीचं लोणचं असतं, जे कच्च्या आंब्याचं असतं. ते पारंपरिक रेसिपीज आहेत जे ऑल ओव्हर इंडियामध्ये केलंच जातं. सो आंब्याची मस्ताणी आहे, लस्सी आहे, आईस्क्रीम करू शकतो आपण, केक करू शकतो. सो अशा खूप खूप छान छान रेसिपीज आहेत. त्यानंतर आता मँगो फेस्टिवलसुद्धा भरायला हवेत, तसे भरतातच भारतात. तर इंटरनॅशनल मँगो फेस्टिवल भरतं, ते दिल्लीमध्ये भरतं. त्यानंतर कोकणामध्ये मँगो महोत्सव भरतो. त्यानंतर भारतामध्ये मँगो मेला इन कर्नाटका अँड आंध्रा असेही भरतात. सो असे आंब्याचे खूप खूप गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वपूर्ण होत्या, ज्या आपल्याला खरंच माहिती करून घेण्याची गरज होती आहे. तर आंबा खाण्यापेक्षा जास्त तुम्हाला शिकायला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.